माझ्या हातात बघा भाकरी आहे आणि ही चपाती आहे. मला क्लिनिकमध्ये रेग्युलरली प्रश्न विचारला जातो की डॉक्टर मी भाकरी खाऊ का चपाती खाऊ. घरी माझ्या बघायला गेला तर बायको म्हणते चपाती खा, आई म्हणते भाकरी खा. नक्की मी खाऊ तरी काय म्हणून मी गुगलवर सर्च करतो. गुगलवर सर्च केलं की ते सांगतं भाकरी पण खाऊ नका, चपाती पण खाऊ नका, तुम्ही मिलेट्स खा. अरे मी खाऊ तरी काय. जाऊ दे, मिलेट्स आज आपला हा विषय नाही आहे. आपला विषय आहे भाकरी खायची का चपाती खायची. तर या दोघांचं पण आपण विश्लेषण करूया. कोणकोणते गुण भाकरीमध्ये आहेत, कोणते गुण चपातीमध्ये आहेत, आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया. शेवटी मी तुम्हाला एकदम चांगलं बॅलन्स करून सांगणार आहे की कधी चपाती खावी, कधी भाकरी खावी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. आमचं क्लिनिक मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी आहे. सगळ्यांना कन्फ्युजन असतं की भाकरी खायची का चपाती खायची. चपाती खाणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, भाकरी आवडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. तर यामध्ये आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं आहे याचं विश्लेषण सायंटिफिक रित्या आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं बघूया की भाकरी जी असते ना ती बाजरी, ज्वारी, नाचणी आणि तांदूळ यापासून बनते आणि चपाती ही गव्हापासून बनते. सगळ्यात पहिला राऊंड जो होणार आहे तो होणार आहे ग्लायसेमिक इंडेक्स वरून. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की कुठलाही पदार्थ तुम्ही ज्यावेळेला खाता त्यापासून रक्तामध्ये किती साखर शोषली जाते हे महत्वाचं असतं. मग ह्याच्यामध्ये भाकरी जी असते म्हणजे तुम्ही नाचणीची भाकरी घ्या, बाजरीची घ्या किंवा ज्वारीची घ्या, यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जो असतो तो कमी असतो आणि गव्हाची चपातीची असते त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो. मग डायबिटीसचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी भाकरी ही कधीही चांगली असते ऍज कम्पेअर चपाती. दुसरा राऊंड जो बघणार आहोत आपण की पचायला काय हलकं आहे. आता बघा, ज्वारीची भाकरी जी असते ना ती पचायला हलकी आहे, पण ज्वारी वृक्ष असल्या कारणाने अनेक जणांना कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते आणि कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे कडक संडासला होऊन संडासच्या जागेतून ज्यावेळेला संडास बाहेर पडतं त्यावेळेला तिथे रक्त जाणं, जखम होणं किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. तेच दुसऱ्या बाजूला जर चपाती आपण बघायला गेलो तर ती पचायला जड असते पण स्निग्ध आहे आणि थंड आहे, त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास चपाती खाल्ल्यामुळे होत नाही. तिसरा राऊंड बघूया. भाकरीमध्ये पोषक तत्व जास्त आहे जसे की आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे भाकरीमध्ये जास्त प्रमाणात आढळतात ऍज कम्पेअर चपाती. भारतामध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना तर ग्लुटन हे जे प्रोटीन आहे ते अनेक जणांना डायजेस्ट होत नाही आणि ग्लुटन फ्रेंडली गट नसतं. भारतामध्ये हे अनेक जणांना असं जाणवतं. माझ्याकडे अनेक वेळेला रुग्ण येतात, त्यांच्या अंगावरती सूज असते, सांधे दुखत असतात, सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर अंग जखडलेलं असतं. तर त्यांची फक्त चपाती जरी बंद केली आणि त्यांना भाकरी चालू केली ना तरी त्यांच्या अंगावरची सूज कमी होते, सांधे जखडणं बंद होतं. आणि कित्येक जण असे आहेत की ज्यांच्या अंगावरती खाज येते, एलर्जी येते, सर्दीची एलर्जी होते म्हणजे सर्दी होते, अंगावरती खाज येतं, शीतपित्त येतं. त्यांची चपाती बंद केली की लगेच त्यांचा त्रास कमी होऊन जातो कारण त्याच्यामध्ये चपातीमध्ये ग्लुटेन असतं आणि भारतामध्ये अनेक जणांना ग्लुटेनची एलर्जी असते. ग्लुटेन हे एक प्रोटीन असतं. हे प्रोटीन भाकरीमध्ये नाहीये पण चपातीमध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी भाकरी जी आहे ती जास्त श्रेष्ठ ठरते ऍज कम्पेअर चपातीसाठी. म्हणजेच भारतीयांसाठी चपातीपेक्षा म्हणजे गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची, ज्वारीची, नाचणीची भाकरी ही जास्त श्रेष्ठ आहे. आता राऊंड 5. अनेक जणांना ऍसिडिटी असते, अन्न व्यवस्थित पचत नाही, आंबट गुळण्या येणं, छातीत जळजळ होणं, पोटात जळजळ होणं, पोटामध्ये दुखणं हे प्रकार ज्यांना होत असतात आणि ऍसिडिटी जास्त असते त्यांच्यासाठी भाकरी श्रेष्ठ आहे. कारण भाकरी जी असते ना ती ऍसिडला बॅलेन्स करते आणि न्यूट्रल करते. त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला जर आपण बघायला गेलं तर चपाती जी असते ना ती आम्लता वाढवते, आंबटपणा वाढवते आणि त्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. आता यामध्ये दुसरा एका बाजूने विचार करूया. चपाती पचायला जड आहे, त्यामुळे आपल्या अन्न व स्रोतसाला चपाती पचवण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते. तेच दुसऱ्या बाजूला ज्वारी जी आहे ती पचायला हलकी आहे, त्यामुळे तिला पचवायला शरीराला जास्त ताकद लावावी लागत नाही. ज्वारी घ्या, नाचणी घ्या, तांदळाची भाकरी घ्या, ह्यांना पचायला या सोप्या आहेत, पण बाजरी पचायला जड आहे आणि चपाती सुद्धा पचायला जड आहे.
त्यामुळे ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी शक्यतो भाकरीच प्रिफर करावी ॲज कम्पेअर चपाती. मग आता हे पण 5 ठिकाणी कंपॅरिझन केलं तर आता आपल्याला काय समजायला पाहिजे की भाकरी श्रेष्ठ आहे, चपाती अजिबात श्रेष्ठ नाही असं नाही. चपातीमध्ये सुद्धा काही विशिष्ट गुण असतात की ज्याच्याने आपल्याला ताकद मिळायला मदत होते. उदाहरण सांगतो, गहू जे असतात ना ते स्वभावतः प्रचंड थंड आहेत. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, उदाहरण सांगायचं झालं तर ज्या लोकांना उन्हामध्ये जाऊन आल्याच्या नंतर डोकं प्रचंड प्रमाणामध्ये दुखतं अशा लोकांसाठी चपाती चांगली, अशा लोकांसाठी गहू चांगले. त्यांनी गव्हाची चपाती घ्यावी, गव्हाचा शिरा घ्यावा, गव्हाचे वेगवेगळे पदार्थ ते घेऊ शकतात. ज्यांच्या शरीरामध्ये हीट खूप जास्त आहे त्या लोकांसाठी. पण हीट जास्त असून ज्या वेळेला भूक चांगली असते, पचन शक्ती चांगली असते, त्यावेळेला चपाती जर तुम्ही घेतली तरच तुम्हाला त्या चपातीचा चांगला फायदा मिळेल. दुसरी गोष्ट, गहू जे असतात ना ते ताकद देणारे असतात. तुम्ही बघा, ज्याही वेळेला तुम्हाला ताकदीची गरज असते त्यावेळेला तुम्हाला चपाती खाणं गरजेचं असतं. दुसऱ्या बाजूला आपल्याला ज्वारी पण चांगली ताकद देते, नाचणी पण चांगली ताकद देते, बाजरी पण चांगली देते. पण गव्हाचा सुद्धा हा एक चांगला गुण आहे की ती ताकद देण्यासाठी श्रेष्ठ आहे. कारण आपण आता जो व्हिडिओ बनवतोय तो न्यूट्रल व्हिडिओ बनवतोय. कुठल्याही गोष्टीचं अति प्रमाण घेऊ नये. म्हणजे जरी तुम्ही भाकरी जरी अति प्रमाणात घेतला तरी त्याच्यापासून त्रास होऊ शकतो आणि चपाती सुद्धा अति प्रमाणात घेतला त्याच्याने सुद्धा त्रास होऊ शकतो. म्हणून दोघांमध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी विषय येतो डायबेटिक पेशंटचा. ज्यांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी चपातीपेक्षा कधीही भाकरी श्रेष्ठ आहे. कधीही, म्हणजे त्यांची ताकद जरी कमी झालेली असेल डायबिटीसच्या पेशंटची तरी त्यांनी चपाती घेऊ नये. त्यांच्या शरीरात हीट जरी वाढली असेल तरी त्यांनी चपाती घेऊ नये. मग चपातीच्या जागेवर त्यांनी काय घ्यावं तर त्यांनी नाचणी घ्यावी. नाचणी स्निग्ध आहे, थंड आहे आणि त्यांच्यासाठी ती फायदेशीर आहे. पण ज्यांना डायबिटीस नाही आहे त्यांना ताकद वाढवायची आहे, त्यांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांनी चपाती नक्की घेऊ शकतात. मित्रांनो, शेवटला मी तुम्हाला सांगेन की कुठल्याही गोष्टीचं अतिप्रमाण करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हे कन्क्लुजन निघालेलं आहे की भाकरी ही कधीही श्रेष्ठ आहे चपातीपेक्षा. हे निश्चितच आहे, त्या बाबतीत काही डाऊट नाही. पण असंही नाहीये की चपाती श्रेष्ठ नाही आहे. चपातीमध्ये सुद्धा काही गुण असे आहेत की ज्याच्याने आपल्याला ताकद मिळायला मदत होते. म्हणून आहारामध्ये कसं प्रमाण ठेवायचं तर आहारामध्ये तुम्ही भाकरीचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त ठेवा आणि चपातीचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी ठेवा. आपल्याकडे म्हणजे मी ज्या वेळेला रुग्ण बघतो त्यांच्यामध्ये नेहमी एक प्रकार असा असतो की चपातीचं प्रमाण जे असतं ते नेहमी जास्त असतं. म्हणजे सकाळी चपाती, दुपारी चपाती, रात्री चपाती, कंटिन्युअस तिन्हीच्या तिन्ही वेळेला चपाती भाजीच खाणं असतं. तर या ठिकाणी तुम्हाला भाकरीचं प्रमाण हे आहारामध्ये जास्त वाढवायला पाहिजे ज्याच्याने पोषण तत्व तुम्हाला जास्त मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोड्या व्हरायटी ठेवायला पाहिजे. तुम्ही दररोजच ज्वारीचीच भाकरी खाताय तर तसंही नाही चालणार. तुम्ही कधी ज्वारी घ्या, कधी नाचणी घ्या. हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये बाजरीचा वापर करा ज्याच्याने शरीर गरम राहायला मदत होते आणि ताकदही मिळायला चांगली होते. उन्हाळ्यामध्ये ज्वारीचा वापर करा, नाचणीचा वापर करा, उन्हाळ्यामध्ये चपातीचा वापर करा ज्याच्याने शरीर थंड राहायला मदत होते. तर मित्रांनो, भाकरी आणि चपाती ह्या दोघांचं आपण आज विश्लेषण केलेलं आहे आणि दोघांच्याही क्वालिटीज आपण बघितलेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुम्ही भाकरी खाता जास्त का चपाती खाता जास्त हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.